नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक हरभरा डाळीचा डाळ कांदा. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. हरभरा डाळीतील प्रोटीन आणि कांद्याची चव यामुळे हा पदार्थ घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तर चला मग वेळ न घालवता पाहूया ही स्वादिष्ट हरभरा डाळीची डाळ कांदा रेसिपी. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हरभरा डाळीचा डाळ कांदा बनवण्यासाठी आधी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. साहित्यामध्ये मी इथं 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते आणि ते छान बारीक चिरून घेतलेले आहे. डाळ कांदा बनवणार आहोत त्यामुळे कांदा जास्त लागणार आहे, म्हणून इथं 3 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर घेतलेले आहे मोहरी, जिरे, थोडेसे धने घेतलेले आहेत भरडून. चव खूप सुंदर लागते. हळद, लाल मिरची पावडर, घरातील कोणतंही तिखट जे तुम्ही रोजच्या वापरताना ते तिखट घ्या. मी घरातला हा माझा मसाला घेतलेला आहे जो आम्ही घरात नेहमी वापरतो. चवीपुरतं मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर. त्याचबरोबर आहे ना, इथं अजून आपण घेणार आहोत हरभरा डाळ. हरभरा डाळ ही मी आहे ना 2 तास आधी छान भिजत घातली होती. 2 तास भिजत घातल्यामुळे बघा छान भिजली आहे ती. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही छान धुवून मी भिजत घातलेली आहे साधारणतः 2 तास. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आपण डाळ कांदा बनवायला घेऊया. त्यासाठी कढई मी गॅसवर आधीच गरम करायला ठेवली होती. कढई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल ऍड करणार आहे. जर तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत डाळ कांदा खायचा असेल ना, तर तेलाचं प्रमाण जास्त ठेवा. मी इथं कमी तेल घातलेलं आहे, कारण माझ्याकडे घाण्याचं तेल वापरलं जातं, ते कमीच लागतं म्हणून कमी घातलेलं आहे. तेल मीडियम फ्लेमवर चांगलं तापल्यानंतर मी यामध्ये ऍड करणार आहे मोहरी. मोहरी आपल्याला इथे चांगली तडतडून द्यायची आहे. त्यानंतर जिरं ऍड करणार आहे. जिरं ही छान फुलू द्यायचं आहे. मोहरी आणि जिऱ्याचा जेवढा छान तडका बसेल तेवढ्या भाजीला चव अप्रतिम येणार आहे. त्याचबरोबर इथं कढीपत्त्याची पाने ऍड केलेली आहे. कढीपत्ता ही तेलामध्ये छान तळला गेला पाहिजे आणि त्यानंतर मी यामध्ये ऍड करणार आहे हे बारीक चिरून घेतलेले कांदे. आता हा कांदा जो आहे ना, हा आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे. छान याला एक ब्राऊन रंग आला पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा जेवढा छान परतला जाईल ना, तेवढी डाळ कांद्याची जी चव आहे ना ती छान वाढते. म्हणूनच इथे बघा कांदा छान ब्राऊन रंगावर मी छान कांदा हा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत. तर सुरुवातीला मी इथं ऍड केलेली आहे हळद आणि त्याचबरोबर ही धन्याची भरड घातलेली आहे. तर अख्खे धने फक्त मी मिक्सरला हलकेसे फिरवून घेतलेले आहेत. जाडसरच ठेवले आहेत. यामुळे ना डाळ कांद्यामध्ये ह्या धन्याची जी भरडची जी चव आहे ना ही अप्रतिम येते. आता आहे ना हे छान हळद आणि धने ची जी भरड आहे ना ही छान मिक्स करून घेऊया. हळदीमुळे सुद्धा आहे ना कांदा पचायला लवकर मदत होते. आता हळद ऍड केल्यानंतर आपण ऍड करणार आहोत मसाला. तर हा घरगुती मसाला आहे. त्याचबरोबर इथं मी कलरची मिरची पूड ऍड केलेली आहे आणि हा मसाला एक 2-3 मिनिटं आपण छान परतून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर डाळ कांदा जास्त झणझणीत हवा असेल ना, तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवा. मी इथं 1 टेबलस्पूनच मसाला घातलेला होता. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर एक हाफ टेबलस्पून अजून तुम्ही मसाला यात ऍड करू शकता. मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये ही भिजवलेली हरभरा डाळ आहे ना, ही आपण ऍड करणार आहोत आणि डाळ आहे ना एक 2-3 मिनिटं या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत. आता ही हरभरा डाळ छान परतून घेतल्यानंतर ही डाळ भिजलेली असते पण थोडीशी शिजावी लागते. त्यामुळे शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहे. तर पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते खूप जास्त नाही घालायचं. थोडंसंच पाणी वापरणार आहोत. पण त्याआधी इथे मी चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे. मीठ ऍड केल्यानंतर सुद्धा एक 2-3 मिनिटं ही हरभरा डाळ मी छान परतून घेतलेली आहे. हे बघा मस्त अशी ही परतली गेलेली आहे. आता इथे आपण पाणी ऍड करणार आहोत. तर पाणी आहे ना साधारणतः म्हणजे डाळ बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचंय. खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर डाळ जास्त शिजली जाईल. तर हे बघा अगदी थोडंसं इथं मी पाणी घातलेलं आहे, कारण हा डाळ कांदा ना थोडासा लपतपास छान वाटतो. कोरडा जर डाळ कांदा बनवला ना तर तो कशात दाटल्यासारखा होतो. म्हणून
थोडासा लपतप आपण डाळ कांदा बनवणार आहोत. थोडेसे दाटसर असा ह्याचा रस्सा बनवणार आहोत. आता ही डाळ आहे ना चांगली शिजण्यासाठी आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि एक 7 ते 8 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि हे बघा डाळ कांदा बघू शकता तुम्ही. छान ह्याचा मस्त असा वास येतो. घरामध्ये छान दरवळतो हा वास आणि इथे बघा इथे ना एकदा आपण हलवून घेऊया. अजून तर ही डाळ शिजलेली नाहीये. तर डाळ कितपत शिजली पाहिजे हाताने दाबली ना सहज ती ना डाळ दबली गेली पाहिजे. एवढी मऊसूद आपल्याला डाळ शिजवायची आहे. ओव्हर कुक नाही करायची ती. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा अजून ती बोटांमध्ये घेतली ना तर एवढी दबली जात नाही. डाळ शिजत आलेली आहे पण अजून थोडीशी डाळ शिजून घ्यायची. त्याच्यामुळे अजून एक 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवून देऊया आणि मीडियम फ्लेमवर हा डाळ कांदा छान शिजवून घेऊया. तर एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता डाळ छान शिजली गेलेली आहे आणि मस्त असा आपला हा डाळ कांदा आहे ना रेडी झालेला आहे. लपतपा झालेला आहे. खूप जास्त पाणी नाही. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. कारण कोथिंबिरीशिवाय कोणताही पदार्थ हा अपूर्णच असतो. आणि हे बघा मस्त असा आपला हा डाळ कांदा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान चव लागते ह्या डाळ कांद्याची. आता काय करणार आहोत की गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हा डाळ कांदा आहे ना आपण सर्व करून घेऊया. तर मस्त चमचमीत असा डाळ कांदा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. जेव्हा केव्हा घरात भाजीला काही नसेल ना तुम्ही हा डाळ कांदा करून बघा. खूप सुंदर लागतो. टिफिनला देऊ शकता तुम्ही. हा झटपट बनणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे. त्यामुळे मी बनवलेली आजची ही रेसिपी किंवा आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.